नमस्कार. कॅल्शियम आपल्या शरीरामध्ये सर्वात जास्त आढळला जातो तो हा मिनरल. कॅल्शियम इम्पॉर्टंट आहे आपल्या बोन हेल्थसाठी, टीथ हेल्थसाठी. देन नर्व फंक्शन्स पण कॅल्शियमवरती डिपेंड असतात आणि काही टिश्यूजचे जे फंक्शन्स आहेत त्याच्यासाठीही कॅल्शियम खूप इम्पॉर्टंट असतं. एवढं इम्पॉर्टंट मिनरल तरीही आपल्या इथे कॅल्शियम डेफिशियन्सी खूप कॉमन आहे. काय रिझन्स असू शकतात, काय कारणं असू शकतात की कॅल्शियमची डेफिशियन्सी होते, आपल्याला शरीरामध्ये कॅल्शियमची कमी होते आणि काय लक्षणं असू शकतात, सिम्पटम्स असू शकतात, साईन्स असू शकतात की आपल्याला कॅल्शियम डेफिशियन्सी आहे. आणि जेव्हा आपल्याला कॅल्शियम डेफिशियन्सी डिटेक्ट होते त्यावेळेस आपण कुठले फूड आयटम्स आपल्या डाएटमध्ये इन्क्लूड करायला पाहिजे त्याबद्दल माहिती सांगणारा आजचा व्हिडिओ आहे. सर्वात आधी बघूया कॅल्शियमची डेफिशियन्सी शरीरामध्ये कॅल्शियमची कमी होते का. फर्स्ट ऑफ ऑल आपलं पुअर डाएट. आपण सगळेजण एवढे बिझी असतो की आपण आपल्या डाएटकडे लक्ष देत नाही. ते वेल बॅलन्स्ड आहे का, त्यामध्ये सगळे न्यूट्रिएंट्स आहेत का याच्याकडे लक्ष देत नाही. आणि या व्यतिरिक्त आपण मोस्टली टेस्टचा विचार करतो. बट जे बाकीचे आपल्याला बॉडीला न्यूट्रिशन लागणार आहे ते आहे की नाही त्या आपल्या डाएटमध्ये ते आपण बघत नाही. आणि असं जर आपण खूप काळापर्यंत करत राहिलो, असं लो इन कॅल्शियम डाएट जर आपण घेत राहिलो खूप वेळापर्यंत तर आपल्याला कॅल्शियमची डेफिशियन्सी होते. दुसरं रिझन आहे एजिंग. येस, जसं जसं आपलं वय वाढतं तसं तसं आपल्या बॉडीची अन्नामधून कॅल्शियम ॲब्झॉर्ब करण्याची जी क्षमता आहे, जी ॲबिलिटी आहे कॅल्शियम शोषून घेण्याची अन्नामधून, ती कमी होत जाते. आपल्या डायजेशन जे आहे ते वीक होत जातं आणि आपल्याला जे न्यूट्रिएंट्स हवेत जेवणातून ते आपल्याला मिळत नाहीत किंवा किंबहुना आपल्याला घेता येत नाही. त्यामुळे कॅल्शियम डेफिशियन्सीचं आणखीन एक रिझन आहे एजिंग, म्हणजे वय वाढणे. तसंच काही मेडिसिन्स, काही मेडिकेशन्स जे आपल्याला प्रिस्क्राईब केले जातात त्यामुळेही बॉडीमध्ये कॅल्शियम ॲब्झॉर्प्शन होत नाही. काही मेडिसिन्स जसं थायरॉईडसाठी जे मेडिकेशन्स दिले जातात किंवा काही पेनसाठी जे स्टेरॉइड्स दिले जातात त्यामुळेही आपल्या बॉडीमध्ये कॅल्शियम ॲब्झॉर्ब होत नाही. आणि हे मेडिकेशन्स जर आपण खूप काळापर्यंत घेत राहिलो तर कॅल्शियम खूप काळापर्यंत आपल्याला मिळत नाही आणि मग बॉडीमध्ये कॅल्शियम डेफिशियन्सी किंवा कॅल्शियमची कमी होते. आणखीन एक रिझन असू शकतं कॅल्शियम डेफिशियन्सीचं, ॲलर्जी टुवर्ड्स हाय कॅल्शियम फूड्स. हो, काही हाय कॅल्शियम फूड्स असतात जसं मिल्क प्रॉडक्ट्स, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ. काही जणांना त्या गोष्टींची ॲलर्जी असते आणि ॲलर्जी असल्यामुळे ते मिल्क प्रॉडक्ट्स किंवा जे काही दुग्धजन्य पदार्थ आहेत ते कन्झ्युम करू शकत नाहीत, खाऊ शकत नाहीत आणि त्यामुळे कॅल्शियम त्यांच्या बॉडीमध्ये कमी जातं आणि त्यांना हे खूप काळ ॲलर्जी असल्यामुळे खूप काळ ते हे पदार्थ खातच नाहीत. त्यामुळे त्यांना कॅल्शियमची डेफिशियन्सी होऊ शकते. फिमेल्समध्ये स्पेशली हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे कॅल्शियम डेफिशियन्सी होऊ शकते. येस, जे काही फिमेल रिप्रोडक्टिव्ह हॉर्मोन्स आहेत त्याचं जर हे इम्बॅलन्स झालं तर त्यामुळे कॅल्शियम ॲब्झॉर्प्शन बॉडीमध्ये कमी होऊ शकतं. कॅल्शियम डेफिशियन्सीचं सर्वात इम्पॉर्टंट आणि सर्वात कॉमन सिम्पटम आहे ते म्हणजे कॉन्स्टंट फटीग अँड लथार्जी, म्हणजे सतत थकवा जाणवणे. कधीतरी आपल्याला थकवा जाणवणे, कधीतरी काम न करण्याची इच्छा होणे ही वेगळी गोष्ट आहे. बट असं जर आपल्याला सारखंच होत राहिलं, दररोजच आपल्याला असं वाटू लागलं की नाही मला काही काम करण्याची इच्छा नाही, मला पडून राहावं असं वाटतं, लथार्जिक फील होतं, तर अशा वेळेस असू शकतं की तुम्हाला कॅल्शियम डेफिशियन्सी आहे. तुम्ही तुमच्या डॉक्टरकडे जाऊन ते चेक करायला हवं. सेकंड कॉमन सिम्पटम कॅल्शियम डेफिशियन्सीचा आहे मसल क्रॅम्प और मसल स्पॅझम. म्हणजेच काय, स्नायूमध्ये वाम येणं, पेटका येणं किंवा उबळ येणं ज्याला म्हणतात. येस, आणि हे जे मसल क्रॅम्प किंवा मसल स्पॅझम आहे ते मोस्टली तुमच्या अपर आर्म म्हणजे हे जे दंड आहेत त्याच्या स्नायूंमध्ये आणि थाईज म्हणजे मांडीच्या स्नायूमध्ये होतात. तुम्ही कुठलीही ॲक्टिव्हिटी करत असाल, कुठलं काम करत असाल तर एकदमच तुम्हाला मसल क्रॅम्प किंवा एकदमच पेटका येतो, तर हे एक लक्षण असू शकतं की तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमी आहे. नॉट बिंग एबल टू फोकस म्हणजेच लक्ष केंद्रित न करता येणे. येस, कॅल्शियमचं जे काम आहे ते नर्व सेलशीही रिलेटेड आहे. जे आपल्या मेंदूचे मज्जातंतू असतात त्यांच्यासोबतही कॅल्शियम असोसिएटेड असतं. सो जर आपल्याला कॅल्शियमची डेफिशियन्सी असेल तर आपल्याला कुठल्याही आपल्या कामावरती फोकस करता येत नाही, लक्ष केंद्रित करता येत नाही. नेक्स्ट आहे व्हेरी ड्राय अँड फ्लेकी स्किन. खूप वेळा काय होतं, कॅल्शियमची खूप कमी होते बॉडीमध्ये, खूप काळापर्यंत कमी असते. मग तुमची जी स्किन आहे ती अगदी रुक्ष होते, ड्राय होते आणि त्याच्यातून फ्लेक्स निघू लागतात. सो असं जर तुम्हाला दिसलं की अगदी रुक्ष झालेली स्किन आहे आणि त्याच्यावरनं स्किन निघत आहे तुमची, तर इट्स अ हाय टाईम टू विजिट अ डॉक्टर.
टूथ डिके अँड गम प्रॉब्लेम्स, म्हणजेच दात किडणे आणि हिरड्यांचे इश्यूज. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आपल्या दातांमध्ये सर्वात जास्त कॅल्शियम मिनरल असतं आणि जेव्हा आपल्या दातांनाच जर कॅल्शियम मिळत नसेल तर ऑब्व्हियसली दात किडणे, दात वीक होणे हे प्रकार होऊ शकतात. प्लस जे दातांचे हिरडे आहेत त्याच्याशी रिलेटेड ही प्रॉब्लेम्स आपल्याला येतात. पुढे सतत जर आपल्याला कॅल्शियमची डेफिशियन्सी राहिली खूप काळासाठी तर आपले बोन्स जे आहेत ते वीक होतात. येस, वीक अँड फ्रेजाईल बोन्स म्हणजेच काय, ठिसूळ हाडं. आपण सुरुवातीला बोललो की बोन्समध्ये मोस्टली कॅल्शियम हे मिनरल आढळतं, पण जेव्हा आपल्या बॉडीमध्ये कॅल्शियमची कमी होते त्यावेळेस ती कमी भरून काढण्यासाठी बोनमधलं कॅल्शियम जे आहे ते यूज केलं जातं आणि मग बोनमध्ये कॅल्शियम हे कमी पडतं आणि मग ही जी आपली हाडं आहेत, बोन्स आहेत ते ठिसूळ होतात, फ्रेजाईल होतात, ब्रिटल होतात. ब्रिटल म्हणजे ठिसूळ असणे आणि मग हे जे बोन्सची डेन्सिटी कमी होते आणि याला म्हणतात लो बोन डेन्सिटी. आणि जेव्हा आपल्याला अशी लो बोन डेन्सिटी होते त्यावेळेस त्याला ऑस्टिओपोरोसिस हे नाव दिलं जातं. जनरली ऑस्टिओपोरोसिस हे वयस्कर व्यक्तींमध्ये होतं, पण आपल्या शरीरामध्ये खूप काळापर्यंत कॅल्शियमची कमी असेल तर आपल्याला ऑस्टिओपोरोसिस होण्याची शक्यता असते. अशा कंडिशनमध्ये काय होतं, बोन्स खूप वीक होऊन जातात, खूप अगदी अडखळून जरी पडलं तरी मग फ्रॅक्चर होणं, हेअरलाईन फ्रॅक्चर होणं असे प्रकार घडतात. जेव्हा असे सिम्पटम्स आपल्याला दिसून येतील त्यावेळेस आपण डॉक्टरकडे जाऊन त्यांच्याकडनं प्रॉपर टेस्ट करून घ्यावी आणि मग जर डॉक्टरनी सजेस्ट केलं तर आपण सप्लिमेंट्सही घेऊ शकतो. सप्लिमेंट्स तर असणारच, पण जेव्हा आपण असं अन्नपदार्थ खातो ज्यामध्ये कॅल्शियम भरपूर आहे त्यावेळेस कॅल्शियम ॲब्झॉर्प्शन हे इझी होतं. तर आपण बघूया असे कुठले फूड आयटम्स आहेत ज्यामध्ये कॅल्शियम आहे. व्हेजिटेरियन्समध्ये कॉमन कॅल्शियमचा सोर्स आहे तो म्हणजे मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ. येस, दुधामध्ये, दह्यामध्ये, पनीरमध्ये आणि चीजमध्येही कॅल्शियम भरपूर प्रमाणामध्ये असतं. सो चीज जे मुलांना आवडतं ते तुम्ही दिवसभरातून त्यांना एकदा देऊ शकता, मॉडरेशनमध्ये कमी प्रमाणामध्ये देऊ शकता, यामध्ये कॅल्शियम असतं. आता काही जण असे आहेत ज्यांना दुधाचीच ॲलर्जी असते, जे लॅक्टोज इंटॉलरंट असतात, अशा व्यक्तींसाठी पुढील फूड आयटम्स. व्हेजिटेरियन सोर्स ऑफ कॅल्शियम आहे ग्रीन लिफी व्हेजिटेबल म्हणजेच हिरव्या पालेभाज्या. येस, भरपूर हिरव्या पालेभाज्यांमध्ये कॅल्शियम असतं. तुम्ही राजगिऱ्याची भाजी घ्या किंवा चवळीची भाजी घ्या, ग्रीन लिफी व्हेजिटेबल. पालकमध्ये कॅल्शियम असतं. देन मोहरीची जी पानं असतात, जनरली महाराष्ट्रामध्ये यूज करत नाहीत, नॉर्थ साईडला यूज करतात. मोहरीची जी कोवळी पानं असतात ज्याला सरसो का साग ज्याच्यापासून बनवतात त्याच्यामध्येही कॅल्शियम भरपूर असतं. देन कम्स मोरिंगा लिव्स ऑर ड्रमस्टिक लिव्स म्हणजेच शेवग्याची पानं. येस, शेवग्याची शेंग तर आपण खातोच, बट त्यासोबतच ते जे पानं असतात शेवग्याची झाडाची त्याच्यामध्येही कॅल्शियम भरपूर प्रमाणामध्ये असतं आणि ही रिसर्च जी आहे ती आत्ता रिसेंटली करण्यात आली होती. त्यामुळे ह्या मोरिंगा लिव्सला किंवा जी शेवग्याच्या झाडाची पानं आहेत त्याला सुपर फूड म्हणूनही कन्सिडर केलं जातं. ज्या इतर हिरव्या भाज्या आहेत जसं पालक आहे, देन भेंडी आहे, ब्रॉकली किंवा पत्तागोबी, हिरवी पत्तागोबी जी आहे ते तुम्ही घेऊ शकता, याच्यामध्येही कॅल्शियम असतं. येऊया धान्यांकडे. धान्यांमध्ये जर आपण पाहिलं तर नाचणी आणि राजगिरा या दोन्हीमध्येही कॅल्शियम भरपूर प्रमाणामध्ये असतं. नाचणी रागी ज्याला म्हणतात आणि राजगिरा ज्याला ॲमेरंथ म्हणतात जे उपवासाला चालतं. या देन कम्स लेग्युम्स अँड पल्सेस म्हणजे कडधान्य आणि डाळी. मोस्टली सर्वच कडधान्य आणि डाळींमध्ये आपल्याला कॅल्शियम मिळून जातं, बट हॉर्स ग्रॅम म्हणजेच कुळीत किंवा हुलके जे आहेत यामध्ये मुबलक प्रमाणामध्ये कॅल्शियम असतं. देन मटकीमध्ये कॅल्शियम असतं. राजमा, छोले, मूग ह्या सर्व जे लेग्युम्स आहेत, कडधान्य आहेत, याच्यामध्ये आपल्याला कॅल्शियम मिळून जाईल. आणि याच्या ज्या डाळी असतात, यापासून मिळवलेल्या ज्या डाळी असतात त्याच्यामध्येही भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असतं. देन कम्स सोयाबीन्स. येस, सोयाबीनचे जे दाणे आहेत ते जनरली असं भाजीच्या फॉर्ममध्ये वगैरे खाल्ले जात नाहीत, बट काही जण ते कन्झ्युम करतात. ह्याच्यामध्येही भरपूर कॅल्शियम असतं. देन सोया मिल्क जे हे सोयाबीनचं दूध आहे त्याच्यामध्ये कॅल्शियम असतं. टोफूमध्येही भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असतं, सो यू कॅन कन्झ्युम दॅट. सीड्स अँड नट्स म्हणजेच तेलबिया. सर्वात जास्त जर कोणत्या तेलबियांमध्ये कॅल्शियम असेल तर ते आहे सेसमी सीड्स म्हणजेच तीळ.
तिळामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम सापडतं. बट तीळ जे आहे ते हाय इन कॅलरी पण असतात आणि उष्णही असतात. त्यामुळे तीळ जनरली आपण थंडीमध्येच भरपूर खातो आणि उन्हाळ्यामध्ये अगदी कमी खातो. मग तुम्ही घेऊ शकता फ्लॅक्स सीड्स म्हणजेच जवस, याच्यामध्येही कॅल्शियम असतं. नट्समध्ये, आमंड्समध्ये कॅल्शियम काही प्रमाणात सापडतं. देन ड्राईड फ्रूट्स म्हणजेच वाळवलेली फळं, याच्यामध्ये अंजीर, फिग्स याच्यामध्ये मुबलक प्रमाणामध्ये कॅल्शियम असतं. हे जे फिग्स आहेत, अंजीर आहेत, ते रात्रभर पाण्यामध्ये भिजवून तुम्ही सकाळी कन्झ्युम करू शकता. याच्याने कॅल्शियम ॲब्झॉर्प्शन हे इझी होऊन जातं. नॉन व्हेजिटेरियन सोर्सेस म्हणजे मांसाहारी पदार्थांमध्ये कॅल्शियम जे आहे ते एग योक्समध्ये सापडतं. जे अंड्याचा पिवळा बलक असतो त्यामध्ये कॅल्शियम सापडतं. आणि प्लस जे काही फिश असतात त्यांना सार्डिन्स म्हणतात, या काही प्रजाती असतात माशाच्या, याच्यामध्ये कॅल्शियम मिळतं. आणखीन एक गोष्ट कॅल्शियम ॲब्झॉर्प्शनमध्ये इम्पॉर्टंट आहे ती म्हणजे विटॅमिन डी. येस, विटॅमिन डीची जर आपल्या शरीरामध्ये कमी असेल तर कॅल्शियम ॲब्झॉर्प्शन होत नाही. तर जर तुम्हाला कॅल्शियम कमी असेल तर डॉक्टर तुम्हाला तसंही सजेस्ट करतात की विटॅमिन डीची पण टेस्ट करून घ्या. जर विटॅमिन डी कमी असेल तर सप्लिमेंट तर डॉक्टर देतातच. बट नॅचरली जर विटॅमिन डी आपल्याला मिळवायचं असेल तर उन्हामध्ये आपल्याला टाईम स्पेंड करावा लागेल, उन्हामध्ये जावं लागेल. विटॅमिन डीसाठी उन्हामध्ये उभं राहायचं म्हटल्यावरती आपला एक असा समज आहे, जुना समज आहे की सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये उभं राहावं लागेल. आता वेगवेगळ्या रिसर्चेस झालेल्या आहेत आणि त्याच्यातून असं कन्क्लुजन निघालं आहे की तुम्हाला जर विटॅमिन डी बॉडीमध्ये प्रोड्यूस करायचं असेल तर कडक उन्हामध्ये उभं राहावं लागतं. कडक ऊन म्हणजे काही 10:30-11 ते दुपारी 3-3:30 या काळामध्ये फक्त एक 10 ते 15 मिनिटासाठी जर तुम्ही उभे राहिलात उन्हामध्ये तर बॉडीमध्ये तुमच्या पुरेसं विटॅमिन डीचं प्रोडक्शन होईल आणि मग कॅल्शियम ॲब्झॉर्प्शनही व्यवस्थित होईल. हा होता आजचा व्हिडिओ. कॅल्शियम डेफिशियन्सी, त्याचे सिम्पटम्स आणि कॅल्शियम डेफिशियन्सी झाल्यावरती काय खावं याची माहिती सांगणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. काही डिफिकल्टी असेल, काही प्रश्न असतील, माझ्याकडून काही सांगायचं राहून गेलं असेल तर तसे सजेशन्सही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय.